नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आळ्यात सर्रास होत आहे बेकायदेशीर दारू विक्री। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असलेल्या पाळा या गावात सर्रास दारूची विक्री होत असून पोलीस प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याचे गावातील सुजाण नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। मी अनिल बाळकृष्ण चव्हाण, शिवशस्त्र म्हातारे ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ऑल इंडियामध्ये मी काम करतो। आज या आजींची बकरी गेले महिनाभर झालं। आम्ही वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली असून आज त्या तक्रारीचं काहीच हे निर्णय न झाल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा येऊन पुन्हा एकदा तक्रार देत आहोत। तर या अधिकाऱ्यांचा आणि दारूबंदीसाठी त्याचबरोबर आज अमरावती जिल्ह्यामध्ये जो वाळूचा पूर आलेला असंच म्हणावं लागेल, कारण इतका प्रमाणात वाळू उपसा होत आहे। तर महाराष्ट्र शासनाने थोडं या वाळू व्यवसायाकडे लक्ष द्यावं, कारण आम्ही वारंवार विचारणा केली असता तर वाळूवाल्यांना कुणीतरी कंप्लेंट देते की हे लोक आले तर तुम्ही पळून जा। तर आज आम्हाला त्या संदर्भात काल आम्ही पाहणी करत असताना वाळूच्या ठिकाणी नदीवरती पूर्ण मी फेरफटका मारला माझ्या अधिकाऱ्यांचा बरोबर घेऊन। आता अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मी भोजराज यांना बरोबर घेऊन नदी ठिकाणी फेरी मारली। त्या ठिकाणी मला काही वस्तू सापडल्या, एक चाळणी सापडली, त्याचबरोबर गमेले सापडले, त्याचबरोबर टिकाव आणि फावडे या गोष्टी आम्ही सापडलेल्या आहेत। त्या संदर्भात आम्ही अमरावती ठिकाणी महसूल विभागाला आम्ही तक्रार दिलेली आहे। तर ते म्हणले आजच मी आदेश काढून, कारण या वाळू उपसावरती जो अजितदादा पवारांनी जो मोका कायदा काढलेला आहे तर त्या मोक्याचं कायद्यावरती त्यांनी बोट ठेवून पुढे त्यांच्यावर मोका लावण्यात यावा। शुभाराजी कोकोडे, गाव पाडा। आमच्या गावामध्ये दारूचं एवढं प्रमाण वाढलं आहे त्याच्यावर कोणतीच कारवाई केल्या जात नाही। आणि याच्यामुळं माहिती आहे का, गावामध्ये इतकं वातावरण वाढलं आहे की लहान लहान मुलावर याचा परिणाम पडत आहे। आणि हे दारूबंदी व्हावी म्हणून आम्ही याच्यासाठी झटत आहोत, पण काहीच मार्ग होत नाही। तालुका पोलीस मोर्शी या पोलीस स्टेशनमध्ये पण आम्ही याच्यावर कारवाई केली, पण पोलीस लोक लक्ष देत नाही। चौकात जिल्हाध्यक्ष, मी दारूबंदीसाठी पोलीस पाटील, आपले तहसीलदार साहेब, पोलीस आपला ठाणे पोलीस उपविभाग, एसडीओ साहेब, कलेक्टर साहेबापाशी याच्या अगोदर कंप्लेंट दिली आहे, पण तरी काय म्हणते दारू बंद झाली नाही। पोलीसवाले येते फक्त चक्रा मारते, एक शो दाखवते, फक्त शो दाखवून सह्यानी म्हणते आम्हाला दारू भेटलीच नाही। आणि आपले बीट जमदार तायडे म्हणजे त्याच्यापासून हप्ते खाते, मग त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही। ते तुम्हाला आम्हाला म्हणते आम्हाला दारू पकडून द्या, आम्ही येऊ काय, आलो तर भेटन काय। पोलीसवाले येते आणि वापस गेले की इकडे दारूचे धंदे चालूच राहते। 2007 पासून 567 पूरग्रस्तांना उघड्यावरच थाटावा लागतो संसार। प्रशासन मात्र सुस्त, प्रहार आक्रमक। दिनांक 20/6/2025 पासून करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुटी आंदोलन। बघूया बातमी सविस्तर। जे आपल्या अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती, त्यामध्ये वलगाव, देवसा, कूम, हातुर्णा हे सर्व गावं त्या महापुरात नदीकाठचे घरं वाहून गेले होते। त्या 2007 पासून गव्हर्नमेंटनी त्यांना एक साधारण टेम्पररी शेल्टर उपलब्ध करून दिले होतं। असे 567 कुटुंब आहे, परंतु 2007 पासून आजपर्यंत सुद्धा त्यांना वेगळी जागा मिळाली नाही, त्यांना घरे मिळाली नाही। त्यांची वाहून गेलेले सर्व त्यांचे जे कागदपत्रापासून तर डॉक्युमेंटसुद्धा वाहून गेले होते, परंतु 2007 पासून वारंवार निवेदन देऊन वारंवार आंदोलन करून सुद्धा या गव्हर्नमेंटला, या सरकारला जाग येत नाही। म्हणून सरतेशेवटी त्यांना नागरी सुविधा मिळाव्या, त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, प्लॉट्स मिळावे, याकरिता येत्या 20 तारखेला या सर्व गावातील, तिन्ही गावातील जे बाधित कुटुंब आहे असे 267 कुटुंब या ठिकाणी नाईलाजास्त कलेक्टर ऑफिसला रावटी आंदोलनासाठी येणार आहे। स्वतः लेकरा बाळासोबत, त्यांच्या जनावरांसोबत, बकऱ्यांसोबत येथे रावटी करणार आहे, कारण त्यांना गेल्या 20 वर्षापासून न्याय मिळत नाही। त्यांच्या मुलांचे लग्न होत नाही, त्यांच्या मुलींचे लग्न होत नाही। म्हणून आता शेवटी नाईलाज म्हणून या गव्हर्नमेंटला जागे करण्यासाठी, या सरकारला जागे करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिसला या सर्व लोकांना घेऊन स्वतः इथं बेमुदत जिथपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथे आम्ही रावटी देऊ। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।